कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपण सद्गुरु स्तवन करू आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात करू. संसार वृक्षमारूढा पतन्ति नरकार्णवे यस्तानुद्धरते लोकान् तस्मै श्री गुरवे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परब्रह्म तस्मै श्री गुरवे. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे. निर्गुणं निर्मलं शान्तं जङ्गमस्थिरमेव च व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्री गुरवे नमः. त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता संसार प्रीतिभंगाय तस्मै श्री गुरवे नमः. यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति यत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्री गुरवे नमः. यस्मिन् स्थितमिदं सर्वं भाति यद्भानुरूपतः यत्प्रीत्या प्रियपुत्रादे तस्मै श्री गुरवे. येन चेतयतो हेदं चित्तं चेतयते नरः जागृत स्वप्न सुषुप्त्यादे तस्मै श्री गुरवे. सद्गुरुनाथ महाराज. अगा मानस हे एक माझिया स्वरूपी वृत्तिक करू निघाली निष्टंक बुद्धी निश्चयेसी ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणोनी दीप पालवे सवेची तेज मालवे कारवी बिंबासवे प्रकाशू जाय यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वाह तू असेगा. श्री हरी. विश्वसाक्षी श्री गुरुदेव आणि परमात्म्याच्या लाडक्या जीवांनो, विश्वाच्या स्वरूपात नंदणारा मनुष्याच्या आकारात असलेला असा जो स्वांगभूत घटक त्याच्या संभ्रमित अवस्था बाजूला सारून सुखाचा प्रकाश त्याच्या आत बाहेर खेळावा
सुखाच्या महान अशा लहरी त्याच्या जीवनामध्ये भराव्यात, आनंदाने त्याला डोल आणावा, एतदर्थ परमेश्वराचीच इच्छा जागी झाली आणि प्रभूनीच आपल्या सुखाचा विचार, स्वसुखाची अतिव मधुर गूढ पण रम्य अशी सत्यरूप व्यवस्था विश्वामध्ये त्याचं सुख प्राप्त करण्याकरता सांगण्याची व्यवस्था केली। एखाद्या सर्वव्यापक अवस्थेचा बोध हा सर्वव्यापकतेमुळेच न होण्यासारख्या अवस्थेचा असतो। मनुष्याच्या इंद्रियांना जो पदार्थ कळतो, मानवांच्या मन आणि बुद्धीला जे जग कळतं, ते अर्थातच बुद्धीच्या आणि मनाच्या कक्षेनी सीमित आहे, सामर्थ्याने मर्यादित आहे। संपूर्ण विश्व हे प्रत्येक माणसाच्या प्रज्ञेसमोर सताड उघड आहे, आतून बाहेरून अतिशय मोकळे। परंतु प्रत्येक माणसाला जगाकडे पाहताना वेगवेगळा विकार, वेगवेगळी भावना आणि त्याचमुळे वेगवेगळे ज्ञान हे होताना आपल्याला प्रत्ययाला येतं। याचं मूलतः कारण विश्वाच्या स्वरूपाचं होणारं जे ज्ञान, पदार्थाच्या दर्शनातून होणारं ज्ञान हे त्याच्या मनबुद्धीवरच अवलंबून आहे आणि यामुळं विश्वात विश्वरूपाने नांदणारा सत्यतः अवस्थाभाव कोणता असू शकेल हा प्रश्नच एकंदर परमेश्वराला या अल्पज्ञ मानवांकरता सर्वज्ञतेने सोडवावा लागला आणि त्याच्या सोडविल्या गेलेल्या प्रश्नाचंच नाव शास्त्र या संज्ञेत येतं। पण याही शास्त्रामध्ये असलेल्या गूढ पण रम्य सत्याचं रहस्य हे प्रकाशात आणल्या जावं म्हणून मधुरतम भावात विहरणाऱ्या संतांनी आपली पेठ उगविली, बाजार मांडला आणि त्या बाजारात भगवंतांच्या मधुराक्षराची जी काही एकंदर रसपुरूप अशी उर्मी आहे, ती उर्मी शब्दालंकारांनी साजवली, खेळवली, बागडवली आणि जीवनाच्या अनुभूतीत प्रकाशविली। आणि त्याचमुळं वाङ्मयातून नव्हे, ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीतून जीवनाचं कल्याण करून घ्यावं, याहीपेक्षा ज्ञानेश्वरीतून होणारं कल्याण ज्ञानेश शरणागत झाल्याशिवाय संभवनीय नाही, हे आपण निस्संशय लक्षात ठेवावं। संतांनी परमात्म्याला प्रथम शरण हो आणि मग शास्त्रीय विचाराची धुरा धरू लाग, हाच संकेत सकल शास्त्राने दिला। एखाद्या आपल्या जीवनामध्ये आदरणीय, वंदनीय अशा पद्धतीने सांगितल्या गेलेल्या पुरुषाशी आमचा संबंध जेव्हा निगडित होतो, त्यावेळेला त्या पुरुषाच्या संबंधातलं प्रेम हे आमचं व्यक्त प्रथम होतं आणि नंतरच वास्तविकता त्याच्या मुखातून, त्याच्या बाजूनी, त्याच्या अपेक्षेने बोलल्या जाणारं सगळं हे आमच्या जीवनाचं कल्याणकारी असा एक संकेत घेऊन आलेला आहे असं आम्ही समजू शकतो। प्रथम मी व्यक्तित्वाची श्रद्धा स्थित करीत नाही, पण व्यक्तित्वात दडून असलेल्या महानत्वाची मात्र श्रद्धा स्थापित असली पाहिजे। पुष्कळदा असा एक संभ्रम, सामाजिक संभ्रम आहे। आम्ही पुष्कळदा असं म्हणू लागतो की जगामध्ये व्यक्तित्व नांदतं, किंबहुना व्यक्तित्वाच्याच आहारी संपूर्ण विश्व जातं। अहो, व्यक्तित्वाच्या आहारी जाणारं विश्व हे बाह्यतः दिसणाऱ्या आकारावर भाळत नाही, त्या आकाराला ते वश होत नाही। आकारात दडून असलेल्या महानत्वाचा प्रकाश घेणारं मन जागं जेव्हा होतं, तेव्हाच व्यक्तीवर प्रेम केल्या जातं। इतप्पर माणसाला या व्यक्तित्वाच्या ठिकाणी जर शून्याकार दिसला तर निस्संशय समजावं, अतिशय नटव्या, अतिशय फसव्या अशा एखाद्या माणसालाही वास्तविकता विश्व भाळू शकेल। आणि हीच आमची मजा झाली। बाह्यतः परमेश्वराचं मंगलमय दर्शन हे जेव्हा नाकळ झालं, त्यावेळेला प्रभूच्या सत्स्वरूपाचा महान प्रकाश विश्वामध्ये जेव्हा प्रत्ययाला येत नाही असं दिसतं, तेव्हा विश्वातला विनाशी भाव आम्हाला कळला। विश्वाचं हे अत्यंत अमंगल स्वरूप दिसू लागलं। कारण असं की आमच्या जाणीवा, आमचं ज्ञानकंपन, आमची स्पंदना ही आमच्या बुद्धिप्रकाशाची असल्यामुळं आणि आमची स्पंदना आमच्या बुद्धीची म्हणजेच माझ्या एकंदर मान्य झालेल्या अहंकाराच्या माध्यमावर आधारित असलेल्या जाणीवेचं ते क्षेत्र आहे। म्हणजे मी अमुक आहे या अमुकत्वाच्या जाणीवेमध्ये जिथपर्यंत आमची बुद्धी मर्यादित आहे, आमच्या बुद्धीचं क्षेत्र वास्तविकता झाकलेलं आहे। अहो, बुद्धीच्या जाणीवेला आणि ज्ञानाला मर्यादित कोणी केलं? मीत्वाच्या स्फुरणेने केलेलं आहे। ही मीत्वाची स्फुरणा
आमच्या बुद्धीला मर्यादित करते आणि म्हणूनच बुद्धीला हे विश्व वास्तविक वेगवेगळ्या प्रकाराने दिसू लागतं. ज्याच्या मित्वाचा जेवढा शुद्धतम प्रदेश असेल, ज्याच्या मित्वाचा जेवढा व्यापक प्रदेश असेल, ज्याचं मित्व सर्वांमध्ये खेळत असेल आणि बागडत असेल, त्याला या विश्वातला अतिवशुद्ध प्रदेश आपोआप कळतो. ज्ञानस्पंदना त्याच्यामध्ये जाग्या होतात. आमच्या मित्वाच्या स्फुरणेने आमच्या बुद्धीमध्ये नांदणाऱ्या परमात्म्याला संकोच करणं भाग केलंय किंबहुना भाग पाडलाय. घटाकारात नांदविल्या जाणाऱ्या गंगेचं स्वरूप पावित्र्यतः वास्तविकता गंगारूप असेल, पण आकारमानाच्या दृष्टीने स्नान करण्या इतकं पाणी त्यात नाही, तीर्थ घेण्या इतकंच असतं. त्याच पद्धतीने प्रत्ययाला येण्या इतकाच फक्त चैतन्याचा अंश या विश्वात नांदताना दिसतो, परंतु सर्वतः सुखाने आणि आनंदाने डोलणारा परमात्मा प्रत्ययाचा होत. केवळ चैतन्याने जड आणि चैतचित अशा भेदाने आम्ही विश्व जाणू लागतो, पण मृतत्व आणि अमृतत्व अशा द्वैताने आम्ही त्याला पाहतो. पण सकळ विश्व एका आनंदात भरलेलं आहे, आनंदाने उगवलेलं आहे आणि बहरलेलं आहे, असं त्या परमात्म्याचंच मंगलमय स्वरूप आम्ही जाणू शकत नाही. याला कारण असं आहे की मित्वाच्या एका अल्पव्यापक अल्पज्ञत्वाने आम्ही या बुद्धीचा संकोच केला आणि त्या संकोचामुळे हे विस्तारलेलं विराट भगवंताचं स्वरूप आपल्याच मध्ये विस्तारलेले आहे. हा मधुरतम भगवंताच्या स्पंदना किंबहुना एकाच प्रकाशातून बाहेर आलेल्या अनंत किरण शलाका ह्या जशा आमच्या जीवनामध्ये आमच्या नेत्रेंद्रियात जेवढं सामर्थ्य असेल तेवढ्या प्रमाणात आम्ही काबीज करू शकतो, आत्मसात करू शकतो, निहाळू शकतो. त्याच पद्धतीने या विश्वातला घटक आपल्या महानत्वात नांदत असतानाही सामान्य आणि असामान्य असा भेदाने आम्ही पाहू लागलो. आणि त्यामुळं जे असामान्य पुरुष होते त्यांना सामान्यत्वातही आपल्या प्रियतेचं दर्शन असामान्यत्व प्रत्ययाला आलं. अतिसामान्य पुरुष जो असतो त्याला जगात कोणीच वास्तविकता हा एकंदर हा परमात्मा प्रत्ययाला येत नाही. सर्वात सामान्य किंबहुना सामान्याहुनी सामान्य असा जो पुरुष असेल त्या पुरुषाला जग पाहताना दुःखाने भरलेलं किंबहुना कपटाने एक अत्यंत मोठं असं लिंपित असलेलं, द्वेषाने मत्सराने आणि विकाराने झाकाळलेलं, त्याचबरोबर मरणाने आवरण टाकलेलं, त्याचबरोबर संपूर्ण विश्वाचा विनाश कोणीतरी ओढीत वास्तविकता नेत असून करतो आहे अशा विषयीचं त्याचं ज्ञान राहील. कारण सामान्य प्रज्ञा आहे म्हणून. सामान्यापेक्षाही सामान्य प्रज्ञेमध्ये सामान्यतः पसरलेल्या भगवंताचं मंगलमय दर्शन होणं अवघड. आणि याचमुळं या विश्वात त्याच्यापेक्षा वरच्या प्रकारच्या जाणीवेचा पुरुष, वरच्या प्रकारच्या शुद्ध अहंकाराचा पुरुष या विश्वात महानता, दिव्यता आणि श्रेष्ठता, थोरवी ही ईश्वराचीच खरी. परंतु ज्यांच्यात वसते त्यांच्या संबंधातला विवेक आणि विचार करायला वास्तविक तो धसतो. पण सर्वांमध्येच परमात्मा आहे असं रमणीय सत्य संतांनी सांगितलं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अरे गंगेतल्या कोणत्या कणाचा तू पावित्र्याने विचार करतो म्हणून बाकीच्या गंगेला अपवित्र समजतोस. गंगेतून वाहणारं जळाचा कण न कण वास्तविकता शिवाच्या मांगल्याने भरलेलं आहे, शंकराच्या पावित्र्याने निनादत आहे. किंबहुना शंकराचंच कर्पुरांग धारून गंगा प्रवाही झालेली आहे. असं असताना गंगेतला कुठला तरी पात्राचा प्रदेश, कुठल्या तरी जलाशयाचा एखादा भाग, कुठल्या तरी पाण्याचा प्रवाह हा पवित्र मानावा आणि बाकीचा अपवित्र समजावा ही संत दृष्टी वास्तविकता आपल्यात नाही. आणि याच्यामुळे विश्व हे परमात्म रूप आहे, आनंद रूप आहे असं प्रत्ययाला येत नाही. म्हणून व्यक्तित्व आपल्याला दिसू लागतं. आम्ही जे महानत्वाचा आदर करतो या महानत्वाचा अनादर करा असं संत सांगतात असं नाही. नाहीतर आम्ही असं समजू लागतो की या जगामध्ये भारतवर्षामध्ये व्यक्तिमत्वाला फार स्थान आहे किंवा व्यक्तिपूजनाचा काहीतरी प्रकार आहे. मला हे सांगायचं आहे, ज्या राष्ट्रात ज्या समाजात व्यक्तिपूजन मृत झालं असेल तो राष्ट्र आणि ते समाज दुर्बल होऊ लागतो. तो माणूस म्हणजे केवळ दानव होऊ लागतो, हिंसक होऊ लागतो. कारण व्यक्तित्वाच्या पूजनात महानतेचा आणि थोरवीचा वास्तविकता अत्यंत मोठा असा गौरव आहे. अहो ज्या माणसात थोरवी प्रत्ययाला येते ना त्याच्या समोर आमची डोकी वाकू लागतात. जिथे परमेश्वराची दिव्यता झळकते ना त्या ठिकाणी आम्ही विनम्र होऊ लागतो. पण संतांची दृष्टी याच्यापेक्षाही व्यापक आहे. आली तर चांगलं आहे, परंतु आहे तीही दृष्टी घालून बसायचं. चांगलं दिसत नाही म्हणून डोळेच नको असं म्हणण्यासारखं आहे. अरे दिसतंय थोडंफार त्याचीच दृष्टी वास्तविकता पवित्र पवित्र करीत नाही. प्रवास असा आहे की आम्ही व्यक्तित्वात दडून असलेल्या महान परमात्म्याचं दर्शन करावं ही सत्प्रमाण गोष्ट आहे. पण ज्यांच्यात महानत्वाचा आम्हाला प्रत्यय येतो त्या पुरुषामध्ये महानत्वानी किंवा गौरवावं, त्याची थोरवी आमच्या अंतःकरणात साठवावी. म्हणून वास्तविकता व्यक्तिपूजनाचा भारतवर्षामध्ये गौरव आहे. हा व्यक्तित्वाचा विषय नव्हे, हा व्यक्तीत दडून असलेल्या आत्मप्रत्ययाचा चिदविलास, आत्मप्रत्ययाची ती खूण आहे, आत्मप्रत्ययाची ती जाण आहे. परमात्मा आम्ही पाषाणाचं पूजन करीत नाही, आम्ही पाषाणाला पाहत नाही. पाषाणाच्या आकाराने मंडित असलेला आमचा भगवंत आम्ही पाहतो.
आणि त्याचमुळं वास्तविकतः हा आकार इतरांनी म्हणावा, इतरांनी त्याला नाडवावं, इतरांनी त्याला नावं ठेवावीत, परंतु त्याच्यामध्ये भक्त भाऊकांच्या चित्तात लहरणाऱ्या चैतन्याचीच जागृती असते. हा प्रत्यय तो आपल्या स्वसुखाने अनुभव करून घेतो. आणि यामुळं मौज अशी होते की याच्या जीवनामध्ये त्याच वास्तविकता पाषाणात दडून असलेल्या भगवंताचा साक्षात्कार होतो, आविष्कार होतो आणि या संपूर्ण पुरुषाचं जीवन हे दिव्य होऊ लागतं. पण जो पुरुष व्यक्तित्वाच्या नावाखाली अहंकाराचाच डोंगर चढवू लागतो, आपलंच व्यक्तिमत्व किटाळ आणि दुष्ट आणि भ्रष्ट करू लागतो आणि शेवटी विश्व हे विनाशी आहे असा गाजावाजा करीत मात्र जेव्हा फिरतो ना, त्यावेळेला परमेश्वराच्या थोरवी वाचून बिचारा मृत्यूच्या खाईत आपल्या संपूर्ण सुखाच्या स्वप्नावल्या चघळत बसतो. अशा पद्धतीच्या पुरुषालाच आम्ही अधार्मिक, अभाविक, असंत असं समजतो. संतांनी तत्वाचं पूजन करावं असं सांगितलं, पण तत्वशून्य स्थान मात्र सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की माझा परमात्मा सर्वत्र सर्वव्यापक आहे. मग आता आम्ही पूजन कुठे करावं आणि कुठे करू नये? करता आलं तर सर्वांचं पूजन कर, नाहीतर विभूती योगाच्या आधारे जिथे जिथे परमात्मा प्रगट होईल तिथे तिथे वंद्य आणि पूज्य समजू लाग. म्हणूनच विभूती योगाच्या पुढे 11वा प्रगटला. 10व्या अध्यायानंतर विराट दर्शनाला सुरुवात झाली. संतांना जे दर्शन झालं ते मधुरतम होतं खरं, पण त्याचं माधुर्यानेच संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे या जाणीवेचं होतं. बुद्धीचं क्षेत्र वास्तविकता विस्फारित झालेलं होतं. एखादा घटच आम्ही जसजसा मोठा करावा तर शेवटी आकाश नावाचा जो संपूर्ण काही विभाग आहे तोच एक मोठा घट होऊ लागेल. गंगेचं पाणी ज्याच्या तांब्यात जेवढं बसेल तेवढं तो घेऊन जाऊ शकतो. आमच्या बुद्धीचंही भांडवल असंच आहे. आमची बुद्धीही अशीच वास्तविकता संकुचित आम्ही करून टाकलेली आहे. आमच्या अहंकाराचा जो काही आकार असेल तेवढाच बुद्धी प्रदेशात परमेश्वराचा प्रकाश येऊ लागतो. म्हणून ज्ञानराज आणि त्यांचा प्रकाश हा विश्वव्यापक का, हा विश्वरूप का, हा हृदयस्थ का, याला कारण असं आहे हे विश्वची माझे घर अशी त्यांची प्रज्ञा होती. एव्हाना संपूर्ण जगाचं हृदय मी कसं असेल, माझा प्रिय असा प्रभू हा हृदयातून मला वास्तविकता होकार कसा देईल याविषयीची जाग चित्तात होते. याविषयीची स्पंदना आणि संवेदना ते ओळखीत होते. म्हणून ज्ञानेश्वरीच्या अक्षरात ज्ञानदेवाच्या वास्तविकता हृदयातलं प्रभूचं प्रिय गुंजन असं गुंफलेलं आहे. त्यांचं अक्षर हे लेखणीने लिहिल्या गेलेलं जरी असलं तरी हृदयातल्या प्रेमरसाने साजलेलं आहे. एखादं चित्र माणसाने काढावं, बाह्यता वास्तविकता त्या चित्राचा आकार एका काळ्या कुट्ट पेन्सिलच्या रेखेने वास्तविक रेखाटावा, पण अंतर्गत चित्ररचना जेव्हा नानाविध रंगाने केल्या जाते ना, त्यावेळेला ते चित्र काय आहे हे माणसाला कळतं. त्याच पद्धतीने ज्ञानेश्वरीच्या अक्षरामध्ये आमच्या एकंदर साहित्याचा आणि वाङ्मयाचा मोठा विलास दिसत असेल, पण त्या विलासात ज्ञानदेवांच्या प्रेमरसाचा जर ओलावा आम्ही पाहू लागलो, त्यांच्या नानाविध प्रभुप्रीतीच्या रंगांची छटा जाणू लागलो, तर आम्हाला गंमत वाटते. आम्ही अक्षर विसरतो आणि प्रेमाचा प्रवाह फक्त इथे प्रवाही झाला असं प्रत्यार येतं. केवळच प्रभूच्या प्रेमाचा अतिव मोठा उल्हास थैमान घालतोय. जलाशयात जसे तरंग अनंत तरंगाच्या आकाराने उठावेत, पण तरंगच सगळे अनंत तरंग जसे एकाच जलाशयामध्ये मधुन नृत्याला यावे, तसं हरीचं प्रेमभाव, हरीचा प्रेमरस हा ज्ञानदेवांच्या अंतःकरणात मोठ्या मधुरतम आस्वादाने उठू लागला आणि जो जो आस्वाद प्रकाशावा त्याचं अक्षर घडलं. परमात्माच्या प्रिय अनुभवाचा, प्रीती संकल्पाचा, प्रेमरूपाचा प्रबोध वेगवेगळ्या आस्वादातून नटविण्याचं कार्य जेव्हा ज्ञानदेवाने घडविलं, त्यावेळेला ह्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. या ज्ञानेश्वरीत वास्तविकता अक्षराची ललकारी नव्हे, रेखा नव्हे, किंबहुना साहित्याचा विलास नव्हे, किंबहुना वाङ्मयाचा प्रकाश नव्हे, किंबहुना भाषेचा काही विशिष्ट उठाव नव्हे. त्यात आहे भक्त हृदयाची साक्ष, परमात्म्याच्या प्रेमाची व्यवस्था आणि उपासकांच्या जीवनाची स्थिती. आणि याचमुळे या त्रिविध स्थितीमुळे जो साधक असेल, उपासक असेल, त्याला ज्ञानदेव हाताशी धरून प्रभूच्या पुढ्यात नेऊन सोडतात. जो सिद्ध असेल त्याला परमेश्वराच्या सुखाची अभिरुची चाखवून देतात आणि जो मुक्त असेल त्यालाही भक्तीच्या रसाने भिजवून टाकतात. म्हणून ज्ञानदेवी अधिकार कुणाचा हा प्रश्नच उरू देत नाही, सर्वत्र आणि सर्वांचा. सगळ्यांनी तिचं वाचन करावं, तिच्या एकंदर अंगखांद्यावर आपल्या बुद्धीला नाचवावं, खेळवावं, बालकासारखं तिच्या पुढ्यात बसावं, मुखस्तंभ होऊन बसावं, साऱ्या साहित्य दृष्टी माळून टाकाव्या आणि ज्ञानदेवांच्या प्रेममय संकल्पातून एक एक अक्षर फक्त घोकावं. एवढं जरी केलं तरी माणसाला वास्तविकतः या ज्ञानेश्वरीतून निर्माण झालेला जो काही आपल्या जीवनाचा यथार्थ दृष्टिकोन आहे तो आकलन होऊ शकतो. ज्ञानदेवानी गीतेत दडून असलेल्या भगवंत हृदयाला ज्या न्यायाने प्रकाशित केलं तोच न्याय ज्ञानदेवांच्या प्रेमात दडून.
भगवंताचं प्रेम जसजसं भरून आलं ना, भरभरून येतं, तसतसा हा ज्ञानराज, तसतसं हे ज्ञानेश्वरा माऊलीचं अंग किंबहुना ही ज्ञानाई आपल्या लेकरांकरता तोच प्रवाह वास्तविकता वेगवेगळ्या साजाने आणि थाटाने आणून सोडतो. बाजारातून साखर आणावी, पण आपल्या पुत्राला कशा पद्धतीने खाऊ घालावी याची बुद्धी मातेनी राखावी. त्या पद्धतीने भगवंतानी ज्ञानाचा बाजार उघडला, पण बाजारातल्या ह्या सर्व वस्तू आपल्या लेकरांना कशा चाराव्या याविषयीचं युक्तिदर्शन ज्ञानदेवाने केलं. म्हणून तो विस्तार झाला. साखर थोडी जरी असली तरी पदार्थ अनंत स्वरूपाने माणसाला सजविता येतील. पाणी थोडं जरी असलं तरी पण त्या पाण्याच्या पासून तृषा अत्यंत सागरा एवढी तहान आपल्याला भागविता येईल. फार व्याकुळ झालेल्या माणसाला थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा सागरालाही तहान लागली तरी पण ती पाण्याने शांत केल्या जाईल. त्याच्याकरता सागरा एवढ्या पाण्याची गरज नाही. तृषा शांतीचा धर्म जलाशयाच्या अवस्थेने काही तृप्त होत नाही, जलाच्या गुणधर्माने होत. आकाराने आणि व्याप्तीने तृप्त होत नाही तर तद्विषय गुणाने होऊ लागतो. म्हणून ज्ञानेश्वरीचा विस्तार काय आणि संकोच काय ह्या दोन्ही गोष्टी वास्तविकता प्रभू प्रेमाच्या हृदयाच्या एकंदर साक्षी आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी मोठी का आणि लहान का हा विषय नाही, प्रेमाचं याच्याही पेक्षा अनेक मोठी झाली असती तरी एकच अक्षर लिहिलंय आणि ते म्हणजे श्री विठ्ठल. त्याचं चरण धरावं, त्याला शरण जावं आणि आमच्या जीवनाचं अप्रतिम कल्याण साधावं. संपूर्ण विश्वाचं पुष्कळदा मोठी गंमत होते. धार्मिक लोकांवर असा एक काही समाजवादी राष्ट्रवादी लोक उगाच आरोप करतात, आक्षेप करतात, किंबहुना असा पुष्कळ लोकांचा समज असतो की हा धर्मतः जो काही विहार आहे, परमात्म्याचं जे भजन पूजन आहे त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, राष्ट्राशी समाजाशी. मला हे सांगायचं आहे, साऱ्या राष्ट्राचं परम कल्याण नव्हे विश्वाचं, नव्हे संपूर्ण वास्तविकता जगताचं, नव्हे परमेश्वराच्या संपूर्ण अवस्थांचं एकाच वेळी मांगल्याने दर्शन घेण्याची किमया जर कोणी दर्शविली असेल तर ती संतांनी दर्शविलेली आहे. या संत हृदयाचा ठाव आणि विचारच ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण करतो. जर संतत्व आमच्या जीवनामध्ये पदार्पित झालं, जर संतत्व उगवलं, जर संतत्व वास्तविक वाढीला लागलं तर आमचं जीवन सोन्याचं होईल, आमचं जीवन अमृतत्वाचं होईल आणि आमचं जीवनच वास्तविकता प्रभूच्या सुखाला पात्र होऊ शकेल. पण हे होण्याकरता आम्ही काय करावं, कोणत्या स्वरूपाचा विचार करावा, कोणत्या पद्धतीचा विवेक घ्यावा, याकरता ज्ञानदेवाने या 12व्या अध्यायामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. मोठा गमतीदार उल्लेख. लहान मुलाला समजावीत काठिन्यातून सुलभतेकडे जसं मातेनी आणावं त्या पद्धतीने हे होत नसेल तर हे कर, अरे तेही होत नाही तर हे कर, असं करीत वास्तविकता हाताला हात धरून परमेश्वरा प्रत नेण्याचं कार्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं. आणि तोच विचार आपण करतोय या सकल विश्वाच्या संबंधामध्ये. जो काही महंताचा, जो काही महत्त्वाचा, जो काही महानतेचा प्रांत प्रत्याला येतो ते भगवंताचं दर्शन आहे. पण ही महानता कळण्याकरता अहंकार मात्र आमचा शुद्ध हवा. जसा हा अहंभाव आमचा शुद्ध होईल ना, हे व्यक्तिमत्व आमचं जेव्हा विगलित होईल म्हणजे शुद्ध होईल. अहो शुद्ध होणे याचा अर्थ काय? जो शुद्ध पदार्थ असेल तो शुद्ध पदार्थ बुद्धीत आणि अहंकारामध्ये सामरस्याने स्थितित्वाला आहे. आमचा अहंकार या परमात्म्याशी जसजसा युक्त होऊ लागेल तसतसा तो शुद्ध होणार आहे. एखाद्या माणसाने जर ठरविलं की आपला अहंकार आता शुद्ध केला पाहिजे म्हणून शुद्ध नावाचा काहीतरी पदार्थ बाहेर असेल तो आणावा, तो खावा, हा इलाज वास्तविकता होऊ शकणार नाही. म्हणून प्रभूच्या प्रेमानेच अहंकाराच्या शुद्धीकरणाची वाट. या अहंकाराची शुद्धी जर झाली तर बुद्धीमध्ये परमेश्वराच्या थोरवीचा विकास आणि प्रकाश आपोआप होतो. आणि तो जिथपर्यंत होत नाही ना, पुष्कळशा लोकांना बोलताना आपण असं ऐकतो, काय हो जग अत्यंत खटाळ झालेलं आहे, नाठाळ झालेलं आहे, अत्यंत भ्रष्ट झालेलं आहे, अत्यंत दुष्ट आहे, या जगात विश्वासच कुणावर ठेवू नये. त्याचा अनुभव असा आहे, त्यांनी आपल्या अहंकाराने या जाणीवांचा संकोच केला आणि जगातला भगवंतच दिसू देणार नाही अशी प्रतिज्ञा केली. म्हणून बुद्धी जरा मोकळी केली पाहिजे. मोकळ्या मनाने अहो झोपलेल्या माणसाच्या अंगावर पांघरून असलं काय आणि नसलं काय. जर एखाद्या माणसाने असं सांगितलं की आम्ही विचारच करतोय, त्याला आम्हाला सांगता येईल झोपेत करतोय. जरा जागा होऊन विचार करू लाग, म्हणजे हे कळू लागेल की या जगात एकच एक महानता नांदते, एकच एक महत्सुख नांदतं आणि हे महत्सुख आहे. म्हणून वास्तविकता तुमच्या आमच्या नात्यात आदर, सप्रेमता, सहकारता, सकार्यता, सक्रियता या सर्व धर्मांचा उठाव आहे आणि एकंदर समज. हे सकल धर्म
ही सकल स्थिती, ही सकल व्यवस्था प्रभूच्या मंगलमय दर्शनाचं ज्या स्वरूपात आम्हाला दर्शन होईल त्याच स्वरूपात आम्ही साधू शकतो. प्रभूचं दर्शन ज्याला ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात तो सुखरूप असतो. आपण मानात्व मानू नका. भगवंताच्या प्रेमाचा प्रबोध ज्याच्या हृदयात ज्या स्वरूपाने झाला असेल त्याच स्वरूपाने त्याला जग कळू लागतं आणि दिसू लागतं. आणि ही दृष्टी वास्तविक पुष्कळ लोकांची आहे, पुष्कळ जीवांची आहे. पण संत दृष्टी अशी आहे, ते असं म्हणतात की या भूतमात्रामध्ये श्रीहरीने स्वतः सांगून टाकलं. पण मानवी प्रज्ञा जरा साशंक आहे, तिला असा संशय येऊ लागतो की भगवंताने जरी सांगितलं तरी आपण शोधायला नको का, पाहायला पाहिजे काय खरं सांगतो की नाही हा भगवंत, की खोटच सांगतोय. हा अश्रद्धावान चित्ताचा प्रदेश आमच्यामध्ये का, आमचं व्यक्तिमत्व दूषित आहे, गढूळ आहे. अहो पुष्कळ लोक जेव्हा विचारतात काय हो परमार्थाची साधना कशी करावी, अरे एवढ्याच करता अर्जुनाला गीता शास्त्र सांगितलं, एवढ्याच करता ज्ञानदेवाने आपली लेखणी घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली. तर तरी पण आमच्या बुद्धीमध्ये जर प्रकाश होत नसेल तर बाबा रे मोठं अवघड काम आहे. शरणागती शिवाय हे कळणं कठीण आहे. तू जिथपर्यंत शरण होत नाही तिथपर्यंत साऱ्या शास्त्राला वास्तविकता घोकून मूर्खच राहणार. अज्ञता तुला सोडणार. या अज्ञतेचाही विचार मोठा प्रबल आहे. हे प्रथम भगवंताला झालं मग मानवाला झालं असं समजतो आपण. कारण अज्ञानात विश्व उगविलं असा एक समज रूढ आहे. पण संतांच्या दृष्टीमध्ये अज्ञान नावाचा जो पदार्थ आहे ना, तो अहंकाराच्या माध्यमात प्रेषित झालेलं ज्ञान स्पंदन, याचाच अर्थ अज्ञान असं ते करतात. अहो अंधार म्हणजे काय, विकिरित झालेल्या पण वितळलेल्या प्रकाशालाच अंधार असं म्हणतात. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सूर्याचा प्रकाश आहे आणि हा सूर्याचा प्रकाश जसजसा वास्तविकता अस्ताचलावर जातो तसतसा एकंदर पृथ्वीचा भूप्रदेशाचा काही भाग या सूर्याला अडवतो. जड माध्यमातून हा प्रकाशाचा झोत जेव्हा पृथ्वीवर आदळतो येतो त्यावेळेला या जडाच्या तमः प्रकर्षाचा संस्कार किंवा सोपाधिक भाग त्या प्रकाशावर आरोपित होतो आणि सारं विश्व एका अंधारात गडप झालाय असं तो म्हणू लागतो. पण अंधार म्हणजे काय, डोळ्यांनी दिसतंय अंधारात अंधार आहे म्हणून, तिथपर्यंत अंधारात काहीतरी प्रकाशाची स्थिती आहे, अवस्था. दिसण्याचं जिथपर्यंत घडतंय तिथपर्यंत निसंशय समजावं की कुठे ना कुठे कमी अधिक प्रमाण प्रकाश आहे. म्हणून अज्ञान याचा अर्थ असा की आमच्या अहंकारामध्ये उदित झालेलं हे ज्ञानाचं स्पंदन आहे. परमेश्वराच्याही अहंकारामध्ये असंच ज्ञानाचं स्पंदन जेव्हा झालं त्यावेळेला त्याला अज्ञानाला सुरुवात झाली. प्रभूचा अहंकार कोणचा, प्रभूचं स्वरूप कोणचं. जेव्हा एखादा माणूस आपणच काही झालो अशा पद्धतीचा किंवा प्रतिबिंब आपला आपण पाहिलं म्हणजे मीच अमुक आहे अशा पद्धतीचा अहंकार घेतो त्यावेळेला अमुकत्वाने तो सोपाधिक होतो. अमुकत्वाच्या ज्ञानात अज्ञानाची ठेव आहे. हे अमुकत्व हे जिथपर्यंत ज्याला सपोजिशन म्हणता येईल, समज म्हणता येईल, आम्ही आपल्याला समजतो तिथपर्यंतच अज्ञान नावाचा धर्म आहे. पण संतांनी या अज्ञानाला हाकून दिलाय जगावाय आणि सांगितलंय अरे या अज्ञानाच्या अवस्था ह्या किती बलवान असू दे बलवत्तर असू दे पण गड्या तुला भगवंत अल्पतेने कळला त्याला अज्ञान असं आम्ही मानतो, अज्ञान असं समजतो. किंबहुना भगवंताचं प्रत्यक्ष प्रगट स्वरूप जेव्हा प्रत्ययाला येत नाही तेव्हा अप्रगट अवस्था भगवंताची जी असेल ती अज्ञान रूप जाणावे आणि प्राकट्य जेव्हा परमात्म्याचं होतं त्यावेळेला त्याला आम्ही सगुण मानतो. किंबहुना एकंदर ते आमचं ज्ञान ठरू लागतं. भगवंताचं प्राकट्य भगवंताचं ज्ञान हे आमच्या जीवनामध्ये जेव्हा खेळू लागतं, हसू लागतं आणि बोलू लागतं त्यावेळेला ज्ञाननिष्ठा जागी झाली असं समजण्यात येतं. पण ही ज्ञाननिष्ठा प्रेमाच्या अनुभवात निर्माण झालेली स्पंदना म्हणजेच ज्ञान. प्रभू आणि आपण यांच्यामध्ये एकरसता आहे याविषयीचं सुख अनुभवायला आल्याशिवाय भगवंताच्या स्वरूपाचा ज्ञानमय कंप आमच्या बुद्धीत निर्माण होणं कठीण आहे, अवघड. आणि याचमुळे परमेश्वरालाही आपण परमेश्वर हे जाणण्याकरता भक्तासारखी एक मोठी दुसरी स्थिती निर्माण करावी लागली. आणि त्या भक्ताच्या हृदयरूप आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहून काय रे बा मी कोण आहे, तेव्हा भक्त सांगतो मी भक्त आहे. म्हणजे तू कोण आता सांग. तेव्हा देवाला कळतं की मी भगवान आहे, मी भगवंत आहे. सापेक्षतेने वास्तविकता देवाला आपल्या मूल स्वरूपाचं चिंतन करीत भगवंत व्हावं लागतं. याचा अर्थ भगवंत ही अज्ञानात येतो असा नव्हे, पण ते शुद्ध अज्ञान आहे एवढंच म्हणता येईल. आमचं अज्ञान घन आहे, घनीभूत अज्ञान आहे. निरनिराळ्या कल्पना त्याबाबत शास्त्रकाराने दिलेल्या आहे. पण संतांच्या पोटी असलेली कल्पना एकच एक आहे की अल्पज्ञान याचंच नाव अज्ञान असं आहे. अज्ञान नावाचा धर्म नाही. संतांनी एक मोठा आणि उजाळा केला. वास्तविकता आपण पुष्कळदा असं म्हणतो की या एकंदर जगद व्यापात नांदणाऱ्या अज्ञानजन्य अंधारातून हे भगवंत आम्हाला प्रकाशाकडे ने.
प्रकाशाकडे ने असं संतही म्हणतात, पण अल्प प्रकाशातून प्रकाशाकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने असं ते म्हणत नाही. अंधार नावाचा जो धर्म आहे हा प्रकाशाकडे नेणारा नव्हे, प्रकाशातून बाहेर काढणार. म्हणून युक्तिता सुद्धा वास्तविकता या पद्धतीचा प्रबोध त्यांची बुद्धी मान्य करायला तयार. त्याचं सांगतात की अल्प प्रकाशातून महत् प्रकाशात आम्हाला जायचं आहे, अपूर्णातून पूर्णात जायचं आहे, शून्यातून पूर्णात नाही. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही तर असं समजून बसलो की आम्ही शून्य आहोत आणि मग पूर्ण व्हायचं आहे, असं संभवत नाही. आम्ही अपूर्ण आहोत, आम्ही घटकावय आहोत. अंशातून वास्तविकता हा एकंदर अत्यंत मोठ्या अशा महत् स्थितीप्रत आम्हाला पोहोचायचं आहे. पूर्णातून अपूर्णात यावं, अपूर्णातून पूर्णात जावं. जसं सागराने नदीच्या स्वरूपाने प्रवाही व्हावं आणि नदीनेच आपलं स्वरूप सागरात समर्पित करावं, त्या पद्धतीने एका पूर्णाचाच आविष्कार अपूर्णत्वाने क्रीडायमान व्हावा आणि हे संपूर्ण अपूर्णत्व आपल्या पूर्णाकडे जात असताना विशिष्ट पद्धतीचं जीवन प्रवाही असं प्रत्याला आणून द्यावं. पण हा सर्वतः एक वस्तूचा एकदेशीय व्यवहार आहे, पण दोन अवस्थेतून आहे. झोपलेला माणूस जसा जागृतीला विसरतो, पण जागृतीतला पुरुष मात्र झोपेत स्वतःचं अस्तित्व मोडत नाही. तो तिथे जागा असतो, तो तिथे जिवंत असतो. जागृतीत तो आहे आणि स्वप्नातही जो आहे, या दोघांचं ऐक्य असतं. म्हणून निद्रिस्त पुरुष हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठू शकतो, झोप त्याची मोडू शकतो, नाहीतर अवघड गेलं असतं. जागृतीतला पुरुष जर झोपेत स्वतःला विसरला तर अवघड आहे. अहो, जागृतीत आणि झोपेमध्ये एकच पुरुष असतो, म्हणून तो झोपू शकतो आणि जागा होऊ शकतो. पण झोपेतलं जागृतीत येणार नाही, अवस्थांतर होतं, स्थित्यंतर होत नाही. म्हणून परमात्म्याचं अवस्थांतर झालंय, स्थित्यंतर नाही, वास्तवता बदललेली नाही. भगवंत अवस्थांतराने बदललाय. कधी त्यांनी जगरूपाने प्रगट व्हावं, कधी परमात्म रूपाने प्रगट व्हावं, कधी कृष्ण रूपाने नटावं, कधी विराट रूपाने यावं. नाना प्रकारच्या वास्तविकता दर्शनाने क्रीडावं. हा सामान्य न्याय चैतन्यात आहे, हा सामान्य न्याय चैतन्याचा प्रबोधात आहे. आणि याच न्यायाप्रमाणे हा समूळ प्रबोध आम्हाला जर घडून घ्यायचा असेल तर अर्जुना, माझ्या या विश्वव्यापक परमात्म्याचं दर्शन जरी परमात्म रूप अशा अवस्थेने तुला करायचं झालं तरी पण समजून ते होणार नाही. तुझ्या अहंकाराचा जिथपर्यंत कुठल्याही प्रकारे विसर्जित प्रदेश होत नाही ना, तुझं व्यक्तिमत्व माझ्यात विरघळत नाही ना, तिथपर्यंत हा माझ्याच स्वरूपाचा असलेला फार मोठा रमणीय असा आविष्कार. अहो, प्रखर सूर्याचं तेज खरं. हा सूर्य आपल्या तेजाने विश्व उजाळतो खरा, पण सूर्य सामिप्यात वास्तविकता दाहकता आहे, पेट आहे. ती दाहकता असह्य आहे. म्हणून सूर्य हा लांबून जसा वास्तविकता मधुर कंपन आपल्यामध्ये जागवू शकेल, पाण्याचा प्रवाह तृषाशांतीचा धर्म घेऊन जरी असला तरी पण घरासहित वाहून नेण्याचंही कार्य तो केव्हा केव्हा करतो. त्याच पद्धतीने परमात्मा हा सुखरूप जरी असला तरी केव्हा केव्हा असा प्रत्यय आणून देतो की तो दुःखाला कारण झाला आहे की काय. सुखरूप पदार्थ सुद्धा जेव्हा वास्तविकता ज्ञात नसतो तेव्हा राहिलेला जो काही प्रदेश आहे तो दुःखरूप आहे असं आमचं ज्ञान होईल. सुखाच्या अभावात दुःखाची व्यवस्था आहे. सुखाची जेव्हा वास्तविक अभावात्मक स्थिती असते, अभावात्मक याचा अर्थ अप्रत्ययी अवस्था असते, प्रतीती होत नाही, त्यावेळेला जे प्रत्ययाला येईल त्याचं नाव दुःख असं आम्ही ठेवतो. म्हणून सुख सापेक्ष वेदना येते. सुखाचा असमज जेव्हा होतो तेव्हा दुःखाचा समज निर्माण होतो. जेव्हा भगवंताला आम्ही विसरतो तेव्हाच वास्तविकता या विश्वामध्ये मृत नावाचा धर्म आम्हाला एकंदर भेडसावतो आणि भांबावून जातो आम्ही. अर्जुनही असाच घाबरून गेलेला आहे. रणांगणात मोठ्या सामर्थ्याने मोठ्या बुद्धी कौशल्याने धनुष्य हातात घेऊन उभा आहे गडी, पण श्रीकृष्ण सारथ्य करताना कृष्णालाच विसरलाय. आपल्याच व्यक्तिमत्वाने दिमाखात आला होता अर्जुन. त्याला असं वाटलं होतं की आपण युद्ध करणार, हे सगळे मारून टाकणार आणि नंतर मग राजे होणार आणि श्रीकृष्णासारखा सारथी आहे. हरिप्रेम होतं, पण व्यक्तिमत्वाचा झणत्कार जेव्हा झाला ना तेव्हा बुद्धिभ्रंश झाला आणि बुद्धीत एक व्यामोह निर्माण झाला. श्रीकृष्णांचीच ती करामत होती. व्यामोहाचं स्वरूप असं आहे की समोर असलेल्या शत्रूंचं स्वरूप त्यांनी पाहिलं, पाहिल्याबरोबर हे माझे प्रियजन आहे असं त्याला कळतं. प्रियजनांना मारणं हे पाप आहे हे वास्तविकता अर्जुनाचं भय नव्हे. अर्जुनाचं जे भय होतं ते हे की या गुरुजनांना कृतज्ञ मी होणार, त्यामुळे पाप होणार आणि पापाचं फळ म्हणजे मला माझ्या संपूर्ण विनाशाला कारण करणार, म्हणून माझा विनाश होईल. स्वस्वार्थीय कल्पनेमध्ये अर्जुन घाबरून उठलेला आहे, कारण धर्मवान होता. त्याला असं वाटलं की हे युद्ध जे मी करतोय हे धर्मयुद्ध खचित होणार आहे का,
गुरुजनांच्या वधात धर्म तो काय व्हावा, साधुजनांच्या वधात धर्म तो काय व्हावा. भीष्मासारख्या निष्कपट आणि निष्पाप जीवांवरती मी माझ्या एकंदर सामर्थ्याने बाण सोडावेत आणि त्यांना वधावं, यात धर्म कोणता रक्षिला जाणार. सदय झाला, सहृदय झाला, परंतु यथार्थ धार्मिकतेचा प्रकाश नव्हता. परमात्म प्रेम होतं पण यथार्थ नव्हतं. तेव्हा श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम बाजूला सारले आणि या अर्जुनाला सन्मुख स्वतः झाले. भगवंतही जेव्हा भक्त संभ्रमित होतो तेव्हा स्वतः भक्ताला तो सन्मुख होतो. आम्ही सन्मुख होऊ तेव्हा हो, भगवंताच्या समोर आम्ही येऊ तेव्हा येऊ, पण भगवंतच आपल्या भक्ताचा भ्रम दूर करण्याकरता सन्मुख होण्याला आसूसलेला असतो. श्रीकृष्णाने सुद्धा एकंदर या अर्जुनाला समजवायला सुरुवात केली. हतबल झाला. केवढा भीषण परिणाम आहे. आपण अधार्मिक कृत्य करायला प्रवृत्त झालो केवळ राज्य सुखाच्या अभिलषिनी, असं जेव्हा अर्जुनाला वाटतं तेव्हा कंप सुरू झाला त्याच्या संपूर्ण शरीरात. सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. अरे हे अर्जुना, हे श्रीकृष्णा, माझं सर्व शरीर असं थंडगार झालेलं आहे, कंपित झालेलं आहे आणि माझं तोंड असं शुष्क झालेलं आहे. रस उरलेला नाही, घाबरून गेलेल्या अवस्थेत आहे, ग्लानिवत स्थितीत आहे. आणि धनुष्य टाकून दिलं की जे गांडीव हे हातातून कधी अर्जुनाने सांडलेलं नव्हतं, पण या भयानी आणि व्यामोहाने मात्र त्याचं वीरत्व आणि क्षात्रतेचे पार साफ करून टाकलं. तेव्हा श्रीकृष्णासारखा दाता होता तो उभा झाला आणि सांगितलं की हे भ्याडा, भ्याडपणाच्या पाठीमागे धार्मिकतेच्या आवरणात आपल्याला सदय आणि अत्यंत सत्पुरुष मानणारा तू दुष्ट पुरुष आहेस. आणि क्लैब्यम मासमगम पार्थ म्हणून त्याला जागा केला, उठाविला. षंड प्रवृत्तीचाच उदो उदो करीत तू जर धर्माचं नाव सांगत असशील तर माझा धर्म आहे. त्यात त्यांनी धर्म तो सांगितला की माझा धार्मिक पुरुष हा करता हरता अशा भावनेत नसतो, तो आपला देवच माझा करता हरता असं समजतो. क्रियाशीलत्व त्याचं निघून गेलेलं असतं. आणि अर्जुनाला नाना प्रकारच्या प्रबोधाने रंगवीत आणला आणि 12व्यात आणून लावला. त्याला 12व्या अध्यायामध्ये एकंदर धाडला. माझ्या भक्तीतच वास्तविकता तुझ्या सर्व सुखाचं निर्माण आहे याविषयीचा विवेक दिला आणि 12व्यात आपल्या हृदयाचं हृदगत सांगून टाकलं. विराट दर्शन झालं, पण हे विराट रूप कसं पाहू, हे विश्वदर्शन मी कसं करू. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात माझ्या सगुणाचं पूजन कर, माझ्याच वास्तविकता आकारांचं एकंदर दर्शन कर, माझ्याच केंद्रित झालेल्या मूर्तीमध्ये तुझं संपूर्ण चित्त तिथे स्थित कर. बुद्धीने हे विश्व परमात्म्याचं आहे असं आम्ही समजू शकू, कारण आमच्याजवळ बुद्धी आहे. हा देव आहे, तो देव आहे, सगळे देवच आहे. देवाचाच आकार नटलेला आहे हे शास्त्रता बुद्धीला जरी समजलं तरी मग असेच माणसं, असेच जीव आपल्या पाखंडवादाने व्यवहारात अशा पद्धतीचा उद्गार निर्माण करतात. अहो हा व्यवहार आहे आणि तो परमार्थ आहे. भाबड्या कथेला वास्तविक शरण जाणारी संत मंडळी नव्हती. ते असं स्पष्ट मताने सांगतात, अरे ज्याच्या व्यवहारात देव नाही त्याचा व्यवहार हा मरण्याच्या खाईतला आहे, मग तो पारमार्थिक कसा होणार. आणि ज्याच्या परमार्थामध्ये परमेश्वराची सक्रियता नाही, परमेश्वराचा सेवाभाव नाही, परमेश्वर विषयक त्यागमय संकल्प आणि निष्ठा नाही, त्याचा परमार्थही मृत आहे. आणि असा माणूसच दानव असा असतो. परमार्थ आणि व्यवहार ह्या दोन्ही गोष्टी आमच्या देवानी कराव्या, भगवंतानी साधाव्या. अहो ज्याचा व्यवहार मोडला होता त्याचा त्यांनी साजून दिलेला आहे. किती संतांच्या कथा सांगू मी तुम्हाला, किती संतांच्या जीवनातल्या व्यवस्था सांगू. ज्यांनी घरदार सोडावं त्याला हातात धरून घरात आणावं आणि सांगावं की अरे घाबरू नकोस, तुझ्या सहित सगळा व्यवहार मी करतो, मी चालवितो, तू माझ्या भजनात नांद. परंतु तू असा दुःखी आणि दरिद्री होऊ नकोस, दीन होऊ नकोस. असा दीनवाना जगात नांदणं माझा भक्त हे वास्तविकता त्याला त्याचंच ब्रीत लाजल्यासारखं करतं. आणि म्हणून भगवंताच्या हृदयाची आर्त ही आहे की या जगामध्ये जगरूप परमात्मा पाहताना प्रथम परमात्मा म्हणजे काय हे माणसाला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. प्रभूच्या स्वरूपाचा संविद्य धर्म जागा राहिला पाहिजे. हे सारं जग विश्वचं एकंदर स्वरूप ईश्वर स्वरूप आहे असं समजून प्रश्न सुटणार नाही. आणि असं जेव्हा माणूस समजतो ना त्यावेळेला याला व्यवहार, तुकाराम महाराजांना विचारा की त्यांनी व्यवहार कोणता केला. उसाचा गठ्ठा खांद्यावर टाकून आणतात तेव्हा मात्र त्यांचा उद्गार असा निघाला नाही की अहो हा व्यवहार आहे, काखोटीला सारे मारून घरातल्या पोरांना वाटणं. ते म्हणतात की माझा देवच लढीवाळपणे ऊस मागतोय. जो मुलगा येईल तो ओढून घेऊन जातो, तेलाचे नळे हातात बांधून मी कुणाचं आणावं या व्यवहाराच्या कक्षा बुद्धीत ठेवल्या नाही. प्रभूची मंगलमय सेवा आहे हेच ज्ञान होतं, हाच विवेक होता, हा निदळा छातीचा वीर परमात्माचा धर्म सांभाळणारा होता. पण आमच्या जीवनामध्ये पाखंड, आमच्या जीवनामध्ये वास्तविक अधार्मिक प्रवृत्ती का झाली याला कारण असं आहे, खऱ्या खुऱ्या धर्माची कास आम्ही धरीत नाही. जशी अर्जुनाची स्थिती झाली ना तशीच आमची आहे. भाग्यवान खरे
कारण भगवान कृष्णच आमचा सारथी आहे, भगवान कृष्णच आमच्या जीवनाचा रथ हाकतोय. पण आमचे गात्र शिथिल जेव्हा होतील तेव्हा कृष्ण आम्हाला सन्मुख होणार आहे. आणि गीता सांगतोय, ज्ञानदेवाने आपल्यालाच आपल्या पुढ्यात घेतलं आणि समजवायला सुरुवात केलेली आहे की अरे खऱ्या खऱ्या अर्थाने बुद्धी आणि मन नावाचे जे धर्म आहे ना, हे एक रसात आण. मनात व्यवहार आणि बुद्धीत परमार्थ जमायचं नाही. बुद्धीत तुझ्या वास्तविकता परमेश्वराचं चिंतन आहे आणि मनातला व्यवहार जर पापमय असेल तर गड्या मानायचं नाही, जमत नाही. मन आणि बुद्धी ही दोन्ही एकसरीसी व्हावी. मन आणि बुद्धी एका रंगाने भरून टाक. हातातून वाहणारा प्रेम रसच वास्तविक विश्व कल्याणार्थ ईश पूजनार्थ प्रवाही होऊ दे. आणि बुद्धीतही तेच स्पंदन सुखाने भोग. बुद्धीनी तू सुखी हो आणि मनाने जग सुख हो. बुद्धीनी तू वैभवशाली हो आणि मनाने वास्तविक जगात वैभव नांदव. बुद्धीनी तू परमेश्वराचा दास हो आणि मनाने जगाला दास ईश्वराचं करण्याकरता प्रवृत्तीला आहे. प्रवृत्ती आणि निवृत्तीचं द्वंद्व मोडलं. द्वैत आणि अद्वैताचा भेद मोडून टाकला. सगुण आणि निर्गुण याचं वास्तविकता असलेलं अतिशय मोठं विभक्त स्वरूप त्यांनी मोडून टाकलं आणि सगळ्यांना एका रसात बुडवून सिद्ध केलं. आणि तो रस आम्हाला त्यांनी मोकळ्या मनाने वाटला आणि सांगितलं की अरे मनात व्यवहार आणि परमार्थ बुद्धीत असेल तर गड्यांनो जरा सावध व्हा. आपल्या बुद्धीला आणि मनाला एका तारेत लावा. अहो 7 तारा विण्याच्याही एका स्वरात लावण्याचं ज्ञान जर तुम्हाला आहे तर संगीत नावाचा धर्म उदय पावतो. तर परमेश्वराच्या प्रेमाचं संगीत जर गायचं असेल तर नको 7 तारा, आपण 2 प्रमुख तरी लावा, मन आणि बुद्धी तरी लावा. 7ही तारा लागल्या तर फारच चांगलं आहे. 7ही तारांचा स्वर जर एक झाला आणि म्हणूनच भक्त हा योग्यापेक्षा सरस आणि श्रेष्ठ मानतात. कारण की योग्याची प्रत्येक तार स्वतंत्र वाजते, त्याचा निनादही स्वतंत्र आहे. सुखकर असेल त्या एकंदर असलेल्या या षडचक्राचा भेद करीत करीत सुखाची अनुभूती तो घेत असेल. पण या 7ही अवस्थांना, सप्त स्वर्गांना एकाच रसात बुडविण्याचं कार्य भक्त भाऊ करीत असतो. आणि याच्यामुळं या विश्वालाच वास्तविकता भक्ती रसामध्ये निमग्न करण्याचं कार्य आपल्या बुद्धीनी, मनाने, हृदयाने, शरीराने सर्वतः तो करीत राहतो. अर्जुनाला सांगताना भगवान सांगतायत, तुझा अहंकार जर परिमार्जित तुला करता येत नसेल, तुझा अहंकार जर तुला शुद्ध करता येत नसेल तर अर्जुना मोठ्या प्रेमेने, माझ्यावर जे तुझं प्रेम आहे त्या प्रेमाने आणि माझं तुझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमाने, त्या निष्ठेने, वास्तविक मज माझी प्रेमेसी, याच्यामध्ये मोठी जादू केली आहे भगवंतानी. मोठा गोड संकेत पोचता केलेला आहे. माझ्या ठाई प्रेम कर असं नाही, माझं जे तुझ्यावर प्रेम आहे ते आठव. सरळपणा, किती सरळपणा आहे. अहो एखाद्यावर प्रेम करायचं त्यावेळेला नाटक करावं लागेल माणसाला, पण दुसरा जो प्रेम करतो ते आठवताना स्वाभाविक आपल्यामध्ये त्याच्याविषयीच्या प्रेमलहरी जाग्या होतात. म्हणून भगवंताचं, श्रीहरीचं अर्जुनावर जे प्रेम होतं तेच प्रेम अर्जुनाला ते सांगतायत की अरे अरे आठव, तुझं सारथ्य मी करतोय तरी घाबरतोस. या मनुला मी आपला वेद सांगितला, आपलं शास्त्र सांगितलं आणि त्यांनी सूर्याला सांगून एकंदर विश्वात माझं शास्त्र प्रकाशित झालं. तोच हा भगवान श्रीकृष्ण तुझं सारथ्य करीत असताना तू घाबरून उठाव, तू आक्रंद द्यावं हे न शोभणार असं कर्म तुला आहे. तुलाच माझा विसर पडला. अर्जुना सावध हो. अहो केवढं भगवंताचं या आपल्या भक्त भाऊकांवर असलेलं प्रेम आहे. त्यांनी पाठ थोपटावी उद्धवाची आणि सांगावं की अरे उद्धवा सावध हो, माझ्याच स्वरूपात जरी लीन झाला ना तरी माझ्या भक्ती रसाला मात्र त्यागू नकोस. अहम ब्रह्मास्मी सत्य सिद्ध तत्व आहे. परंतु हे ब्रह्मभोगाचं जे काही एक निदान आहे ते तेव्हा सिद्ध होईल की जेव्हा ईश्वर तुझ्या शरीराचा भोग घेईल, तेव्हा तुझ्या आकारातून परमात्मा नांदू लागेल, तेव्हा तुझ्या आकारातून तो खेळू लागेल तेव्हा. आणि असं जर न झालं तर काय, मडक्यातलं पाणी होऊ लागेल, घटातलं पाणी होऊ लागेल, नदीतलं पाणी असावं, नदीतला मंगल प्रवाह असावा. आणि असं जेव्हा होईल त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये ती परमपावनी महामंगला एकंदर शक्ती जागी व्हायची आहे. त्या परमात्म्याच्या प्रेमशक्तीचं आरोहण व्हायचंय आणि सारं जीवन आमचं पावन आणि पुनीत व्हायचंय. मग जगातला कोणता पदार्थ मी वास्तविकता देव मानू? मिरेला विचारा, नाथबाबांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा, सर्व संतांनी वास्तविकता एकच उद्घोष केला आणि सांगितलं की जिधर देखता हूं उधर श्याम ही श्याम. मी जिकडे पाहतो तिकडे, किंबहुना जिधर देखता हूं उधर राम ही राम. रामतीर्थांसारख्या थोरांचं वचन, मिरेसारख्या प्रेमलहरीत जागणाऱ्या एका भगवत भक्ताचं वचन, किंबहुना नाथ बाबांचा जो भगवत रूपच भाव आहे त्यांचं वचन, सर्व वचन आपण आठवा. ते जगरूप परमात्म्याला तेव्हा पूजू लागलेत की जेव्हा आत्मरूप आणि सगुण भावाने पूजल्या गेल्यानंतर एका विशिष्ट श्रीहरीच्या दर्शनामध्ये जेव्हा सर्व वृत्ती विलीन झाल्या, लीन झाल्या, बुद्धी आणि अहंकार हे विरघळला,
आणि अहंकार शुद्ध झाला. अहंकाराची शुद्धी वाचनाने होणार नाही. अहंकाराची शुद्धी वास्तविक चिंतनाने होणार नाही. अहंकाराची शुद्धी कशाने होणार नाही. मग कशाने होईल? या अहंकारात जेव्हा आम्ही आमच्यावर असलेलं भगवत प्रेम आठवू, तेव्हा परमेश्वराचं प्रेम स्मरावं, प्रभूचं आपल्यावर असलेलं प्रेम आठवावं. हे प्रेम आठविणे याचंच नाव चिंतन आहे. मग पुढे त्यातच माझ्या देवाचं माझ्यावर किती प्रेम आहे, यात वास्तविकता भगवत प्रेमात जसं आठवू तसं त्याचं स्मरण घडू लागतं. हे सहज स्मरण आहे. आणि या स्मरणात अहंकार शुद्ध व्हायचा आहे. इतपर दुसरा उपाय अहंकाराच्या शुद्धीकरणाचा नाही. आणि अहंकार जसा शुद्ध होईल तसा बुद्धीत परमात्म्याचा प्रकाश खेळणार आहे. बुद्धीत प्रकाश खेळला की मनाचे संपूर्ण दोर विषयाने जे धरलेले आहेत ते विषयच नारायण रूप होतील, ते विषयच हरिरूप होतील. म्हणून जग मोडा असं ते सांगत नाही, तर विषयनिष्ठ मनाला परमात्म्याचा विषय द्या. प्रभूचाच विषय वास्तविकता मनात आणा. आणि साऱ्या जगातला विषयरूप पदार्थ हा प्रभू प्रेमाने नटलेला आहे. अरे तुझ्या करताच परमात्मा असा झालेला आहे, हेच वास्तविकता जगाला सांगा, जगात आणि आपल्यात साठवा. आणि प्रेममय परमात्म्याचा ज्ञाननिष्ठ कंप आपल्या बुद्धीत अनुभवा आणि सुखीवा. सार विश्व मांगल्याने भरा, जे जे दिसे भूत ते ते जाणी भगवंत. पण ही जाण अगोदर भगवंताची घ्या, मग भूत नावाचा पदार्थ उरणार नाही. एकमेवा द्वितीयम अशा पद्धतीचं सकल लोकात भरलेलं असं ब्रह्म आपल्या पत्त्याला येऊ शकेल. तो श्रीराम, तो भगवान विठ्ठल, हाच वास्तविकता विराटतेने नव्हे एकत्वानी आणि अनेकत्वाने एकाच वेळी विटेवर उभा आहे. त्याच्याच पुढ्यात आपण जर आपलं एकंदर असलेलं स्वरूप स्थित केलं तर तोच गुरु आपल्याला समजावू शकतो. साऱ्या विश्वाचं मांगल्य काय आहे हे एकंदर आपल्या पदरात ओतू शकतो. आपल्या सर्व सुखाची जोडी भरण्याचा तो महान दाता आहे. आणि यामुळे मी आपल्याला असं सांगू शकेल की ज्ञानदेवाने आपल्या जीवीची आवडी प्रथम ठरविली आणि मग ती गोडी दाखविण्याकरता ज्ञानेश्वरीचा अवतार केला. ती गोडी प्रथम विटेवर उभी त्यांनी पाहिली, ती प्रेमाची मूर्ती सजलेली पाहिली. आणि तीच मूर्ती जेव्हा घडवायला सुरुवात केली ना शब्दालंकाराने, तेव्हा नकळत कावीना पण ज्ञानेश्वरी घडली. ज्ञानेश्वरीत भगवान विठ्ठलाची मूर्ती साकार केलेली आहे, शब्दाने नटविलेली आहे. भगवंताकडे पाहावं आणि ज्ञानेश्वरी लिहावी. अहो ज्ञानेश्वरी कशी लिहिली? बुद्धिप्रकाशाने का? नव्हे, हृदयात नांदणाऱ्या सखोल परमात्म प्रीती संकल्पाने परमात्म्याकडे पाहावं, विठ्ठलाचं मुख पाहावं आणि लेखणी हलवावी. ही हालत असताना तो जसा दिसला तसं लिहू लागलं. संतांचं वाङ्मय असं आहे, पदार्थाच्या वास्तवतेला काल्पनिकतेमध्ये न नेता वास्तविक लिखाण त्यांचं असतं. म्हणून कल्पनारूप साहित्य हे सुंदर वठेल, चांगलं वठेल, पण संतांच्या साहित्यात जिवंतपणा एवढ्या करताय की ते दिसतं ते लिहितात. आणि काय दिसतं? त्यांच्या प्रज्ञेत जो अनुभव आहे ते दिसतं, आहे ते दिसतं, जे दिसायला पाहिजे ते दिसतं. आणि त्यांना हवं आहे ते दिसतं. त्यांना हवं आहे श्री विठ्ठलाचं रूप. अस्तित्वाने सिद्ध आहे भगवान विठ्ठलाची स्थिती. किंबहुना दर्शनाला येणारा मनोहर सौंदर्याचा साज आहे भगवान विठ्ठलाचा. आणि याच स्वरूपाचा आविष्कार त्यांनी आपल्या सर्व ज्ञानेश्वरीत वेगवेगळ्या थाटानी साजानी मोठ्या अवस्थेने मांडलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये भगवान विठ्ठलाचं मूर्त दर्शन आहे. विठ्ठलाच्या चरणाकडे पाहावं आणि चरणाचं वर्णन लिहावं. या चरणात विश्वाची क्रियाशक्ती त्यांना प्रकर्षाने दिसली. त्यांच्या भालप्रदेशाकडे पाहावं आणि विश्वातला ज्ञानप्रदाश त्यांच्या प्रत्ययाला आला. ज्ञानात नांदणाऱ्या ज्ञानसापेक्ष अज्ञानालाही त्यांनी विळखा घातला आणि सांगून टाकलं की अरे अज्ञान हेही वास्तविकता ज्ञानाचं झाकाळलेलं अंग आहे. ढगाळलेल्या आकाशातल्या ढगांना बाजूला सार, म्हणजे आकाशात तळपत्या सूर्याचं तुला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या आशेने, इच्छेने, भगवंताच्या प्रेरणेने आणि सुखाने आपण समृद्ध व्हावं, त्याचं प्रेम आपल्याला लाभावं. सर्व जीवांच्या एकंदर जीवनामध्ये त्या भगवंताच्या एकंदर कल्याणाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या प्रत्ययाला याव्या. परमात्म्याकडे जाण्याची वाट प्रभूनीच आपल्याला दाखवावी. आपल्या सर्वांचं मांगल्य हे काय आहे हे त्यांनीच आपल्याला कळवावं, ही प्रार्थना करून एका गीतानंतराचा कार्यक्रम मी समाप्त करतो.